निवारण केले. मत्स्य अवतारापासून राम अवतारापर्यंत साऱ्या असुरांचा नाश करून सत्ययुगाची स्थापना केली. सत्ययुग संपून द्वापर युगात सुरुवात होतात. असुरांनी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतला. गोरगरीब ऋषी मुनी या हात जळ पाहून सारे देव घाबरले. पृथ्वी थरथर कापू लागली. पृथ्वीने गायचे रूप धारण करून श्री ब्रह्मदेवास शरण गेले. ब्रह्मदेव साऱ्या देवांना घेऊन श्री महाविष्णू शरण गेले व आपापले गाणे ऐकू लागले. हे कारण ऐकून श्री महाविष्णू म्हणाले, देवदेवांनो शांत व्हा, काही घाबरण्याचे कारण नाही. श्रावणाष्टमीच्या मध्यरात्री वसुदेव देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्म देऊन त्यांच्यासह साऱ्या असुरांचा नाश करेल. हे ऐकताच सारे देव शांत झाले व आपापल्या सायंकाळून बसले. तोचा वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुमच्यासमोर उभा आहे. अरे हो, मी सांगितलेली कामगिरी त्यांच्याप्रमाणे कोणत्या रीतीने पार पाडली हे तर विचारतो. अरे सुद्या, अरे म्हटलं सुदामा, देवा नमस्ते. पण एवढ्या लोकात मला एकट्याला समजतं, पण माझी अक्कल पोकळी. सुदामा, मी सांगितलेली कामगिरी कोणत्या रीतीने पार पाडली? पुन्हा सूत्र 108 गवळीचा मेला टाटा मटण मथुरा जात असताना त्यांचा रस्ता अटक करून दगडीचा बंद करून टाकणीच्या झाडाला जाम बांधून ठेवले देवा. सुदामा, पण या तर दोन चालल्या आहेत. अहो, आपल्याला या लोकांना बदलायचं आहे, बस कोणी नसेल. ठीक आहे. अगं राधे, अगं तिकडे कोणतरी काहीतरी चकमकतंय, लाईट चकमकतंय, काय नाही. माझा नवलावाला आहे लग्नाला. दुसऱ्या रस्त्यात जाऊया. दुसऱ्या रस्त्यात जाऊया. हे कोळीकडं ही सफेद मुलगी आहे ना, हा गांजाचा विषय आहे. आम्ही उभे राहा. अरे ती बारकी आहे ना, तिला अजिबात लाजत नाही काढत त्या. तरी बाबा तुला सांगता मी ओळखलं सारखं वाटतो मी तुला. कुठे तरी पाहिलंय. कुठे पाण्यावर का? तुला विचारलं? नाही, तू बघ आधी बघ. तुला विचारलं? नाही नाही, बघ तू बघ. आपलं काय नाव काय सांगायचं? बावास. नाही, विचार विचार तू. तुझा का काय नाही? तू विचार. तुझी आणि माझी ओळख पडणार नाही. तुझ्या मिळते ठाणे गवळीला पाठवून दे. अरे पहिला आला तो पण म्हणतो तुझी ना माझी ओळख पटणार अगं. नाही. हा आला तो पण म्हणतो. अक्कलच नोकरी. गाडी कधी काय? अगं हा पण आला ना तो पण म्हणतो तुझ्या बरोबर पटणार नाही. तुझ्या पटणार नाही, माझ्यावर नाही मारत, पण तो काय पटणार नाही. जाऊन पाहा भाऊ त्याला. अगर त्याच्या पायात पैजून गेली घर तळावरी. आमच्याकडे काय होतं? बरं काय तुझा धागा कोणाला? अरे, तीन काळ सप्त पाहता श्री सागरामध्ये जाऊन असं नसतं. असे असतात. पायी पन्नास. वा, बिंबी हिरा. वा, बसते तुरा. हा, करत असतात. अरे, तुझ्यासारख्या भक्तांसाठी मला वारंवार अवतार घ्यावे लागतात. माझ्यासाठी काय काय माझ्यासाठी? पाहिली आहे. तुमच्या काही गरज नसते तर सांगा भाऊ. ऐक तर. ऐक तू. चिडू नको, मागाशी पण लाईन दे. कोणी तुझे घराचे आज मला ओळखून तुझे घराचे आज मला सांगतो मी तुला माझ्या गंगरीला.
Thank
आहे काही कसं गाईच्या गोठ्यात गेली